श्री स्वामी समर्थ। आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव केल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की स्वामी महाराजांच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे। आपल्या जीवनात आपण ज्या गोष्टीची आशा सोडली आहे, आपल्याला वाटणार आहे की ही गोष्ट आता होऊ शकत नाही, ती फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने शक्य होत असते। ह्या ताईंचा खूप छान असा अनुभव आहे। चला तर मग त्यांच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझे नाव पूनम, मी जालना जिल्ह्यातील रहिवासी। माझे आज एक अनुभव सांगणार आहे। हा अनुभव माझ्या जीवनातील सर्वात मोठा आहे। महाराजांनी मला असे असंख्य अनुभव दिले, पण त्यातील हा माझं जीवन बदलून टाकणारा अनुभव आहे। ताई म्हणतात, खरं तर सर्वप्रथम मला स्वामी काय होते हे काहीच माहीत नव्हतं, पण जेव्हा माणूस संकटात सापडतो ना, तेव्हा तो स्वामींकडे आपोआप जात असतो। स्वामींची जर इच्छा असेल तर स्वामी त्याला बरोबर त्यांच्याकडे बोलवतात। असेच माझ्याही बाबतीत झालं आहे। माझे मिस्टर हे डॉक्टर आहेत। आमचा एक छोटंसं हॉस्पिटल आहे। अगोदर हे हॉस्पिटल आमचं खूप चालायचं, खूप म्हणजे खूप, पण कालांतराने काय झालं, हे हॉस्पिटल आमचं हळूहळू बंद पडू लागलं। पेशंट येणं खूप कमी झालं। आम्ही काय करावं काही कळत नव्हतं। मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, असं आमचं छोटंसं कुटुंब आहे। आमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करणंही अवघड झालं होतं। यामध्ये काय झालं की माझे मिस्टर हे डिप्रेशनमध्ये जाऊ लागले। त्यांना रात्रीची झोप येत नव्हती। एक दिवस काय झालं की ते ड्रिंक करू लागले। ड्रिंक करत होते, पण ते गपचूप करायचे, ते मला कळालंच नाही। पण हळूहळू त्यांचं प्रमाण हे वाढू लागलं। काय करावं कुठेच मार्ग कळेना। ते मला स्पष्ट सांगायचे की मला खूप डिप्रेशन आलं आहे, हे डिप्रेशन कमी करण्यासाठी मी ड्रिंक करत आहे। असं म्हटल्यानंतर मीही काही बोलू शकत नव्हती। त्याच वेळेस काय झालं की मी फक्त आणि फक्त महाराजांकडे गेली असेल तर ती फक्त मोबाईलच्या माध्यमातून। ज्या वेळेस आपल्याला काहीच कुठंच मार्ग सापडत नाही, काहीच कळत नाही, खूप डिप्रेशन येतं, तेव्हा आपण मोबाईल बघत असतो। जेव्हा मी मोबाईल बघत होती, यूट्यूबला महाराजांचे व्हिडिओ बघितले, अनुभव बघितले, त्यावेळेस मनात कुठंतरी आलं की आपणही काहीतरी सेवा करूया, बघूया आपल्या जीवनातही काही फरक होतो की नाही। त्यानंतर मी काय केलं तर आमच्या जवळच असलेल्या स्वामी समर्थ मठामध्ये गेली। तेथून मी सर्व सेवेचे बुक घेऊन आली, माळ घेऊन आली। त्यानंतर मी असं ऐकलं होतं की तारक मंत्राच्या तीर्थाने सर्व व्यसन हे सुटतात। अशक्य गोष्ट जीवनामध्ये शक्य होती। मग मी तारक मंत्र बनवायला सुरुवात केली आणि मिस्टरांना रोज तारक मंत्र देऊ लागली, त्यांची ड्रिंक सुटण्यासाठी। रोज हा क्रम माझा चालूच होता। त्यानंतर असं वाटलं की जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष आहे, त्यासाठी ही सेवा पुरेशी नाही। मग मी काय केलं तर म्हटलं, स्वामी म्हणतात की तुमच्या नामामध्ये खूप ताकद आहे, आता मला दुसरी कुठलीही सेवा माहीत नाही, मी फक्त आणि फक्त तुमचं नामस्मरण करणार आहे। आणि मी 5 लाखाचा 5,00,001 एवढ्या नामाचा संकल्प घेतला। मी नाम जप करू लागली आणि नाम जप करता करता इतकी स्वामीमय झाली की स्वामी माझ्या हृदयात कधी बसले हे मलाही कळलं नाही। स्वामी हे मला सांगायचे की तू कर, मी करत राहिली आणि पुढे काय झालं तर माझ्या मिस्टरांची ड्रिंक सुटली आणि जसं जसं जप वाढू लागला तसे तसे आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट यायला लागले। पण हा जप खूप मोठा असल्यामुळे त्यामुळे तो लवकर होणार नव्हता, पण माझा अट्टहास होता की खूप लवकर करायचा।
त्यामुळे मी घरातील कामंही पहाटे उठून लवकर आवरायची. मुलांचे स्कूलचे डबे करून द्यायचे. मिस्टर हे उशिराच जायचे, कारण हॉस्पिटलमध्ये कोणी येत नव्हतं, त्यामुळे ते उशिरा जायचे. मग मी मुलांचे डबे त्यांचं स्कूलचं आवरून दिल्यानंतर लगेचच नामजपाला बसायची. जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ नामजप करायची. त्यानंतर दुपारीही मी कधीही झोपली नाही. कंटिन्यू नामजप चालू असायचा. पण एक मी केलं की जेव्हा मी महाराजांपुढे बसायची तेव्हा 3-4 तास हे कंटिन्यू बसायची. त्यानंतर मी जेव्हा उठायची तेव्हाही माझ्या तोंडामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ आणि जेवढ्या माळी जपल्या होत्या तेवढंच काउंट केलं. जेव्हा कामात असायची महाराजांचा जप करायची ते मी कधी काउंट नाही केलं. ते जर काउंट केलं असतं तर माझा जप हा खूप झाला असता. जेव्हा जप हा खूप वाढत गेला त्यावेळेस अनुभव हे यायला लागले, प्रचिती महाराजांची यायला लागली. महाराज अशक्य असणारी गोष्ट जीवनामध्ये शक्य व्हायला लागली खरंच. आणि त्याचबरोबर मी जे तारक मंत्राचं तीर्थ करत होती तेही माझं कंटिन्यू चालूच होतं. ते मी कधी बंद केलंच नाही. त्यानंतर असंच आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट वाढू लागले, ॲडमिशनही होऊ लागले. असा आम्हाला अनुभव आला. आणि ज्या वेळेस माझं नाम हे पूर्ण झाले, 5 लाख माझा जप पूर्ण झाला, त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाऊन बघायची माझी इच्छा झाली. आणि खरंच मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये ज्या दिवशी गेली त्या दिवशी मी ते बघून खूप हैराण झाली. कारण ज्या हॉस्पिटलमध्ये बंद पडण्याची गती आली होती, जिथे कुलूप लावायची स्थिती झाली होती, ती आज गच्च भरलेलं मला दिसत होतं. तिथे मला माझे स्वामी दिसत होते, कारण मी तिथे माझ्या स्वामींचा मोठा असा फोटो आता लावलेला होता. जप युनिट काउंटरही लावलेलं होतं. स्वामी जणू काय तिथे साक्षात बसलेले आहे आणि माझ्या मिस्टरांकडून ते रोग्यांना बरं करून घेत आहे. त्याचे अनुभव जादा येत आहे, त्यामुळे पेशंट हे वाढत आहे असं मला तिथे भासलं. महाराजांनी अशक्य असणारी गोष्ट आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे शक्य केली. त्यानंतर मिस्टरांचाही महाराजांवरती विश्वास बसला आणि तेही जेव्हा पेशंटला बघायचे तेव्हा महाराजांचं नाव घेऊन सांगायचे, महाराज तुम्हीच यांना बरं करावं, अशी महाराजांना विनंती करायची. आमचं जीवन स्वामीमुळे खरंच खूप सुखमय झालं. आणि तुम्हीही महाराजांची सेवा करा. बघा, प्रत्येकाचं जीवन स्वामी हे सुखमय करणार म्हणजे करणार. वेळ लागेल पण करणार. आपण जर तेवढ्या श्रद्धेने, भक्तीने, भावाने महाराजांना पूजलं, त्यांना आळवलं तर महाराज नक्की मदतीला येतात म्हणजे येतात. असे माझे असंख्य अनुभव आहेत. हा माझा छोटासा अनुभव होता. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव ह्या ताईंना स्वामींनी दिला. आपल्या जीवनामध्ये खरंच महाराजांचं खूप मोठं हे आहे. आपण महाराजांच्या सेवेमध्ये आहे हे आपलं परम भाग्य आहे. स्वामी कुणाच्या जीवनात असे व्यर्थ येत नाहीत. ते काहीतरी कारण घेऊनच येत असतात. ज्यांच्या प्रारब्धात आहेत त्यांनाच स्वामी भेटतात. ज्यांच्या प्रारब्धात नाही ते जवळून जातील पण स्वामीकडे येणार नाही. हा असा स्वामींचा राजमार्ग आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.